माझी माय मुंब्रा देवी तुझी नजर आम्हावरी। हे समोर दिसतंय ते मुंब्रा देवीचं मंदिर आहे, हे सफेद कलरचं। आम्ही आता रोड मध्ये आहोत, रोड मधून हा फोटो काढतोय मी खालून। हे आम्ही गाडी पार्क केलेली आमची इथे, ही गाडी आमची पार्क केली इथे। आणि इथून असा हा डोंगर आहे, जवळजवळ 700 पायऱ्या आहेत। प्रवेशद्वार इथून आहे आणि इथून या अशा जवळजवळ पायऱ्या चालू झाल्या। हे आमचे रमेश म्हात्रे, दीपक पेडणेकर। इथून या पायऱ्या चालू झाल्यानंतर इथून जवळजवळ 700 पायऱ्या चढायला लागतात, 700 पायऱ्या। इथून या पायऱ्या आता चालू झालेल्या आहेत। या पायऱ्या अशा प्रकारे आहेत। इथं तुम्ही जर पावसामध्ये आलात, पावसामध्ये आणखी मजा येते। हे वरती मंदिर दिसतोय, या पायऱ्या आमच्या, हे आमचे मेंबर चाललेत। आणि समोर मारुती मंदिर, श्री साती आश्रम मंदिर हे दिसते इथं। मारुती साती आश्रम मंदिर हे समोर दिसते। इथं चढल्या म्हणते 100 पायऱ्यांनंतर हे मंदिर लागतोय, मारुती मंदिर आणि साथी आसरा देवी मंदिर हे मंदिर आहे इथे। इथं आम्ही आता दर्शन करतो। हे आमचे दीपक पेडणेकर दर्शन करतात, हे रमेश आमचे। तुझ्या डोंगराची सावली आम्हावरी, माझी माय मुंब्रा देवी। या पायऱ्या चढताना इथं बसण्यासाठी दम लागल्यानं तुम्हाला बसण्यासाठी बाकडे पण ठेवलेले आहेत। हे प्रत्येक ठिकाणी म्हणजे अंतरावरती बाकडे आणि अशा पायऱ्या। आणि हे आमचे 2 मेंबर चढत, आम्ही 3 जण आलेलो आहोत। प्रत्येक ठिकाणी असे ते बाकडे ठेवले आहेत बसण्यासाठी, म्हणजे विश्रांतीसाठी। आणि हा असा नजारा दिसतोय। सकाळचे 7:20 झालेले आहेत। हे समोर मंदिर दिसते आणि या अशा पायऱ्या आहेत। 200 पायऱ्याने तो चढलो, 700 पायऱ्या तिथे। आज काय मजलावर असल्यामुळे गर्दी नाही दिसत तिथे। खड़ी चढ़ाई है आणि दम वगैरे लागू नये म्हणून अशी लोखंडाची रेलिंग केलेली आहे। ह्या ज्या इथं चुंदरी बांधलेल्या आहेत, म्हणजे आम्ही जवळजवळ अर्ध्या रस्त्यात आलेलो आहोत, अर्ध्याने पूर्ण आलेलो आहोत, जवळजवळ पूर्ण चढलेलो। जवळजवळ आम्हाला आता 25 मिनिटं लागली चढण्यापासून। आणि हे जे झाडाला चुंदऱ्या बांधलेल्या आहेत, हे तुमच्या मनातील मन्नत म्हणजे काय तुमचं मागणं देवीकडे असेल तर या प्रत्येकाने इथं बांधलेल्या आहेत। आणि हे तुमचं इथं मागणं पूर्ण केलं जातं या देवीमार्फत। हे असे चुंदऱ्या आहेत इथं बांधलेल्या। आणि असं या पूर्ण लोक जे भक्तगण येतात ते असं इथे बांधले गेलेलं आहे। आणि ही समोर इथे दिसते ती पूर्ण खाडी आहे। इथं मासेमारी, नंतर रेती, जी मुंब्र्याची रेती प्रसिद्ध होती ती या खाडीमधून काढली जायची। मासेमारी, जहाज बांधणी इथंच व्हायची। आणि पूर्ण ही बिल्डिंग दिसते इथे, ज्या पूर्ण दिसतात। आणि मी आता पूर्ण हे घंटा, हे आमचे मेंबर पुढे चाललेत। हे सर्व खाऊचे दुकान, हार वगैरे आणि देवीसाठी लागणारं खण, चोली हे इथं घेतलं जातं। आता हे बंद आहे दुकान, अद्याप उघडलं नाही, पण आम्ही घेतले तिथून एक त्यांना देऊ पैसे आम्ही नंतर। हे देवीचं मंदिर असं। हे आमचे पेडणेकर आता जात आहेत वरती। वरती मंदिर
इथं असे पैसे रुपये लावतात म्हणजे चिकटून असे, तर चिकटले तर समजायचे काहीतरी ते काहीतरी प्रकार आहे ते. आता इथं कोण नाही विचारलं, आम्ही सकाळी आल्यामुळं इथं कोण नाही दिसत. आणि हे आई मुंबादेवी मंदिर आहे, मुंबादेवी मंदिर. आणि हे देवीचे 7 रुपये इथं आहेत, 7 नाही 9 रुपये आहेत. आणि हे असं महाराष्ट्रामध्ये पण मंदिर नसेल, महाराष्ट्र सोडा जगामध्ये सुद्धा मंदिर नसेल हे. असं हे मंदिर आहे. इथं आलो, तिथं आता पुजारी आहेत, विचारू आपण त्यांना कधीपासून मंदिर काय कसं काय. नमस्कार. आज आम्ही उरणवरून तिघेजण इथं आलेलो आहोत. आम्ही आज द्रोणावळी किल्ल्यावर न जाता इकडे आलेलो आम्ही तिघेजण. आम्ही आमच्या मेंबरने विचारलं का चला, आम्हाला वेळ नाही वगैरे, आम्ही इकडे आलोत. आणि मुंब्रा देवी इथं आलेलो होतो आम्ही. बरेच दिवसापासून आमचं चाललेलं होतं का मुंब्रा देवीला जावं म्हणून. तर आज आम्ही आलेलो तिथं मुंब्रा देवी इथं. माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे द्रोणागिरी दिनेश. तुम्ही या चॅनल नक्की बघा हा ब्लॉग आणि सपोर्ट करा, लाईक करा. आम्ही आलेलो या देवीचं असं आहे का ही 9 रुपये याच्यामध्ये दाखवलेले आहेत. आणि हे महाराष्ट्रामध्ये नाही, अख्ख्या देशामध्ये पण असं मंदिर नसेल का हे 9 रुपये एकत्र आहेत देवींची नावं. मी आता इथं पंडित आहेत त्यांना विचारतो का हे देवींची नावं काय आहेत आणि कधीपासून मंदिर आहे. नमस्कार, आप इधर पुजारी है, आपका नाम क्या है? दिवाकर द्विवेदी। दिवाकर द्विवेदी. आप कभी से इधर है? 13-14 साल हो गए। और ये मंदिर को कितना साल हुआ होगा? प्राचीन पांडव काल है। प्राचीन पांडव काल है. तर इधर क्या होता है, जो सन वगैरह क्या उत्सव क्या होता है इधर? चित्र नवरात्र मानी जाती है, महाशिवरात्रि, हाँ 1 जनवरी, हाँ. ऐसे बड़े बड़े जत्रे होते हैं। अच्छा जी. तो कितने लोग आते हैं इधर? अच्छा, यहाँ महाशिवरात्रि में हजारों की पब्लिक रहती है, नवरात्रि में तो नीचे से लाइन लगती है सीढ़ी से। अच्छा. तो ऐसे समझे उत्सव के दिन आते हैं और दूसरा दिन कभी आते हैं लोग? गैर टाइम में भी आते हैं, मतलब कि आज जैसे आज कम पब्लिक रहेगी, संडे छुट्टी के दिन ज्यादा पब्लिक रहती है। अच्छा. 1000 तक आ जाती है छुट्टी के दिन, संडे सैटरडे संडे को जाते हैं. तो आपको 16 से इससे पहले कोई ऐसा पंडित था इससे इधर आप आने से पहले? हम 2 लोग हैं, एक गांव गए हैं वो, अभी मैं हूँ। और अभी आज से ये दिन मतलब दिन में कोई आता नहीं, पिछले ये बीच का दिन हुआ है. अभी बीच के दिन में हम 2 रहते हैं, अभी वो गांव गए हैं, लोग भी पब्लिक आते हैं। अभी आएंगे 11 बजे की सुबह की आरती रहती है, शाम को 6 बजे रहती है। ऐसा सुना है कि ये भगत परिवार ने मंदिर बनाया है क्या है? जी, नाना दादा भगत को ये दर्शन दिए थे माता, तो स्थापना की नहीं है उनकी पूरे, मतलब कि उनकी पीढ़ी दर पीढ़ी चला रही है। मोहन भागवत को नहीं? मोहन भगत उनके नातू है। नातू है जी, वो इधर आते हैं ना? हाँ, वो पृष्टि हुई है। अच्छा जी, बाकी देवी के रूप क्या क्या नाम बोल सकते? ये ऊपर मुंब्रा देवी है, ये 9 दुर्गा है, शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडिका, कालरात्रि, महागौरी, सिद्धात्री। ऐसा 9 दुर्गा जी। आगे गौड़ी दादा है, विष्णु भगवान के रूप है। अच्छा जी, गौड़ी दादा जी। और उनके साथ सारथी भी है? हाँ, गाड़ी वाले बाबा। गाड़ी वाले जी। धन्यवाद, ये हमको माहिती दी आपने, धन्यवाद. और हम आगे जा रहे, देख रहे कैसा होता है. और ये मंदिर है जो महाराष्ट्र में पूरा देश में नहीं है ऐसा मंदिर, एक ही स्थान है. अच्छा अच्छा, धन्यवाद. मी आलो होतो मुंब्रा येथे, आम्ही इथं मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि आम्हाला बरेच दिवसापासून इकडे यायचं होतं. दीपक बोलत होता का आपण मुंब्रा देवी मी समजलं का मुंबा देवी. मुंब्रा देवी माझ्या ऍक्च्युअली लक्षात नव्हतं. मी समजलं मुंबा देवी मुंबई येथे फोर्टला त्या परिसरामध्ये कुठेतरी आहे आणि आले होतात. आणि ही पूर्ण ही खाडी दिसते. मी दीपकला विचारतो का दीपक हे तुझ्या याच्यामध्ये कसं काय आलं का मुंब्रा देवीला आपल्याला जायचं आहे म्हणून? मी नाशिक साईडला जाताना, ट्रॅकला जाताना 2-3 वेळा हे मुंब्रा देवीचं बोर्ड वाचलेला. तर बोललो इथे बरेच दिवसापासूनची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली. आज दर्शन मिळालं, बरं वाटलं, खूप छान. धन्यवाद. मस्त, एकदम भारी वाटलं. म्हणजे कसं वाटलं इथं आल्यावर? लय भारी आहे, खूप खूप छान आहे, खूप छान. म्हणजे आम्हाला जो पायऱ्या 700 पायऱ्या आहेत, आम्हाला जो 20 मिनिटं लागली त्याच्यामध्ये पण बरं वाटलं आम्हाला. मी रमेशला होतो. रमेश कसं वाटलं आपण इथं आल्यावर? 4 वाटलं. मी डबल आलोय, सेकंड टाइम. सेकंड टाइम ना? हो, बरेच दिवसापूर्वी आलेला. 10-15 वर्षापूर्वी आलेला. अच्छा, पण छान वाटते इथं. म्हणजे समोर अशी खाडी वाटते, समोर फिरव ना, समोर खाडी, मुंब्रा खाडी वाटते. आणि इथं जवळजवळ पहिली जी रेती जायची आपली सर्व बांधकामासाठी ही मुंब्रा खाडी आहे. इथं मच्छीमारी पण होते. आणि त्याच्या समोर जे आहे पश्चिमेला, तिथं जवळजवळ सह्याद्रीचा डोंगर आहे.
आणि हे मुंब्रा खाडी मच्छी इथं जहाज बांधले जातं. तिथं आता ट्रेन पण येते बा, ट्रेन ती बघ दाखव, झूम कर जरा. ट्रेन पण आलेली आहे. मुंब्रा स्टेशन इथे आहे, समोरच कुठेतरी मुंब्रा स्टेशन असेल. हा, ते आता ट्रेन आलेली आहे इथे. आणि या सर्व बिल्डिंग परिसर आहे मुंब्रा वस्ती. इथं मुस्लिम वस्ती पण आहे, हिंदू पण लोक आहेत. आणि हा देवस्थान जागृत देवस्थान आहे. म्हणजे याच्यामध्ये जर कोणाला पुत्रप्राप्ती होत नसेल ते पण इथं हे झालं, देवीच्या माध्यमातून होतं ते सर्व. म्हणजे नवस फेडलं जातं. आई मुंब्रा देवी मंदिर संयमी मंदिर आहे, जागृत मंदिर आहे. आणि सर्व आग्रिकवाल्यांचं हे स्थान आहे या देवीचं. बरेच लोक म्हणजे लग्न तुमचं ठरलंय, पत्रिका घेऊन येतात. ज्यांना मूलबाल होत नसेल ते लोक पण इथं येतात. छान असं मंदिर बनवलंय, म्हणजे दगडाच्या ह्याच्यामध्ये जो बांधकाम आहे आणि सुंदर असं बनवलेलं आहे मंदिर. गवली दादा मंदिर म्हणजे देवीचा सोबत काहीतरी आहे. आणि गाडीवाले दादा हे जे मंदिर आहे हे गवली दादाचं मूर्ती आहे. आणि हे त्यांचं सारथी म्हणजे गाडीवाले दादा सारथी बोलतात ते मंदिर आहे. सुंदर असं दगडाच्या याच्यामध्ये बनवलेलं आहे मंदिर. म्हणजे नंतर बनवलं पण दगडाच्या कर्मामध्ये देवीचं स्थान आहे, कोरीव काम मध्ये दगडाच्या. धन्यवाद. आम्ही आलो आता मुंब्रादेवी मंदिरामध्ये आहोत. आम्ही तिघे जण आम्ही आहोत. आणि हे आई मुंब्रादेवी मंदिर, या मंदिराचं असं आहे का जवळजवळ 700 वर्षापूर्वीचं मंदिर आहे असं सांगतात. आणि इथे जवळजवळ सर्वांची मन्नत स्वीकारली जाते आणि भरपूर लोक इथे येतात. आणि नवरात्रमध्ये 9 दिवस भरपूर दिवस हा सण साजरा केला जातो. आणि हा मंदिर असा आहे का हे मंदिराची जो 9 रुपये देवीची ही महाराष्ट्रात किंवा जगामध्ये कुठंच नाही आहे असं हे मंदिर आहे. आणि या मंदिराची 9 रूप मी दाखवतो तुम्हाला. मा शैलपुत्री, मा ब्रह्मचारिणी, मा स्कंद माता, नंतर मा कात्यायनी, मा कालरात्री, मा महागौरी, मा सिद्धिदात्री, मा कृष्णअंडा, मा चंद्रघटा अशी 9 रूप आहेत. आणि सुंदर असं मंदिर देवीचं आहे. आणि हे मंदिर भगत परिवार आहेत, इथले काहीतरी सरपंच होते ते आता नाहीत, पण त्यांचा नातू इथं आहे मोहन भागवत म्हणून. हे इथं त्यांची फॅमिलीचा फोटो आहे. 2023चा हा फोटो आहे. 2000 पूर्ण फॅमिलीचा दाखवले आहे. मोहन भागवत म्हणून आहे. आणि हे मोठे हे त्यांचे कोणतरी बाबा वगैरे असतील कोणतरी. आणि हा हेच जवळजवळ. आणि सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे दगडाच्या बांधकामामध्ये. आणि आतमध्ये देवीचं रूप हे दगडाच्या याच्यामध्ये आहे. सांची जोतो वाली माता, माता तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार, जय जयकार.
बुलाया शेरा वालिए, मैं आया शेरा वालिए। तूने मुझे बुलाया शेरा वालिए, मैं आया शेरा वालिए। वो जोता वालिए पहाड़ा। मुंबा देवीचं दर्शन करून आल्यानंतर मुंब्रा देवीचं आम्ही थोड्याच अंतरावर श्री स्वामी समर्थांचं मठ आहे दत्तवाडी, जो ते ठाण्यामध्ये असेल किंवा मुंब्रामध्ये असेल तिथं मी आलो, दर्शन इथे घेणार होतो आम्ही। छान असं मंदिर आहे इथे, श्री स्वामी समर्थ मठ दत्तवाडी हे इथला परिसर। इथं स्वामी समर्थ मंगल कार्यालय पण आहे।